आम्ही सर्व शेतकरी सिंधुदुर्ग तालुका वाई जिल्हा सातारा इथल्या रहिवासी असून आमच्यामध्ये मॅप्रो कंपनी ही कार्यरत आहे. तर तिचे सांडपाणी व केमिकल पाणी हे शेजारच्या शेतीमध्ये मुरावतात आणि सांडपाणी वतात. त्यामुळे या सगळ्या विहिरी प्रदूषणमुळे झाल्यामुळे तिच्यात मासे व जनावरांना पाणी पिण्यासारखे राहिलेले नाही व शेतीला तिचा उपयोग होत नाही. तरी सर्व यंत्रणेला म्हणजे सरकारी यंत्रणेला आम्ही वारंवार सांगून सुद्धा त्यांच्यावरती काही कारवाई केली नाही आणि शेतकरी त्रस्त झालेले आहेत. त्यासाठी हे पत्रकार शेतकरी आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहेत. तर त्याचा सर्व सरकारी यंत्रणेनं व मॅप्रोनं दखल घ्यावी. या गोष्टीवरती निंद्रित पेपर आउट झालेलं होतं. त्यावेळेला त्यांना सर्व मॅनेज केल्यामुळं शेतकरी काही गप्प झाले आणि त्याचा नामोसान केला आणि जिथं पाणी तपसाय द्यावं तिथं ते सगळं मॅनेज करतात आणि पाणी चांगलं पिण्यासाठी म्हणून त्याचे अहवाल देतात. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करता येत नाही असे दाखवतात आणि ते म्हणतात आमचं पाणी नाही. पाणी तर आहे, तर बिना पाण्याशिवाय काय काळं पाणी होत नाही किंवा मासे मरत नाहीत त्यातून. KVK बारामतीचा रिपोर्ट आम्हाला मिळाला आहे. जमीन आणि पाणी खराब आहे ते संपूर्ण आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे. त्याच्यावर काहीही कार्यवाही झाली नाही. सातपुते साहेबांना 10 वेळा आम्ही स्वतः भेटलोया. गेली 10 वर्षे कंपनी पाणी सार्वजनिक म्हणजे ऐतिहासिक रस्ता आमचा आहे, त्या रस्त्यात 10 वर्ष पाणी सोडते त्या आणि 10 वेळा आम्ही तक्रारी सातपुते साहेबांना सातारा जाऊन दिलेल्या आहेत. सातपुते साहेब काहीही करत नाहीत, कारवाई नाही. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा संपूर्ण कलेक्टर ऑफिसला सुद्धा आम्ही 10 वेळा भेटलोय. सगळीकडे आम्ही प्रशासकीय यंत्रणा वाय असो काय सगळीकडे गेलोया. आम्हाला 10 ते 15 वर्षामध्ये सहकार्य अजिबात होत नाही. त्यासाठी आमच्या डोक्यामध्ये असे शेतकऱ्यांच्या 15 ऑगस्टला आम्ही कलेक्टर ऑफिसला आत्मदान 25 शेतकरी करणार आहोत. या ठिकाणी मॅप्रो कंपनी जो रिटर्न माल येतो ना, रिटर्न गुड, त्याचे जाम सरबत चॉकलेट हे या ठिकाणी त्यांच्या जागेत खड्डे काढून 10 ते 12 वर्ष पुरतात आणि ते पुरल्यामुळे या ठिकाणी सगळं त्याचं पर्क्युलेशन पावसाळ्यात होतंय विहिरींमध्ये आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. लोकांना त्वचेचे आजार व्हायला सुरुवात झालेली आहे, परंतु कॅन्सर सारखे रोग होण्याची भीती निर्माण झालेली आहे. आणि त्यांचे त्या रिटर्न गुड जो वतलेले खड्डे आहेत ना, ते शासकीय यंत्रणेने ते प्रदूषण विभागाने ते बाहेर काढून ते तपासावे आणि त्याचा अहवाल करावा. गेले 15 ते 20 वर्ष झालं ही कंपनी जी आहे ते खराब प्रदूषित पाणी इथं वड्याला सोडते आणि जमिनीत मुरवते. तसं जे त्यांचं सॉलिड वेस्ट आहे किंवा बाकीचे जे त्यांचे पदार्थ आहेत खराब रसायन असतील ते कुठल्याही प्रक्रिया न करता जमिनीमध्ये खड्डे घेऊन हाय तसे पुरतायत ते. तर मला एक प्रशासनाला सुद्धा प्रश्न आहे की आम्ही एवढे वर्ष इथं प्रशासनाला तक्रारी करून अर्ज करून निवेदन करून सुद्धा कंपनी राजरोसपणे हे जे सांडपाणी आहे किंवा रसायन आहे ते जमिनीमध्ये सोडते आणि त्याचा नाहक त्रास शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. तरी प्रशासनानं आणि प्रदूषण महामंडळानं याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन आम्ही सर्व शेतकरी येत्या 15 ऑगस्ट रोजी करू. सातारा येथे प्रदूषण महामंडळ सातपुते साहेबांना ज्यावेळेला आम्ही भेटायला गेलो, 4-5 वेळा झाल्या, पण एकदा भेटता त्यांना बोललं, म्हणलं ह्याला किती दिवस लागतील अंदाजे. मला म्हणले ते 100 वर्ष कमी लागतील. आता ही प्रशासकीय अधिकारी बोलण्याची भाषा शोधते का त्यांना? हे ETC प्लांट तयार करा त्यांचा कंपनीचा, मॅप्रो कंपनीचा. ही काय बोलण्याची पद्धत आहे का? शोधते का त्यांना प्रशासकीय एका अधिकारी ही भाषा शोधते का? आम्ही सर्वजण सिंधुदुर्ग गावचे रहिवासी आहे आणि मॅप्रोचा प्लांट अगदी उंचावर आहे, अगदी माथ्यावर आहे. तर त्याचं जे सांडपाणी आहे ते जवळजवळ खालचं जे क्षेत्र आहे ते बरंचसं क्षेत्र आहे, जवळजवळ अगदी 5-50 एकर क्षेत्र असेल. तर त्या सगळ्याच क्षेत्रामध्ये जी त्यांनी स्टोरेज केलंय आणि खड्डे काढून जिथं JCB चालतो कंटिन्युटी, रोज संध्याकाळचं JCB ट्रॅक्टर चालू असतो, ते खड्डे काढून त्यामध्ये ते खराब झालेला माल किंवा वेस्टेज माल टाकतात आणि तो मालाचं आता ह्या जवळजवळ 10-15 वर्ष झाले असतील त्याला, तर तो माल आता बाहेर पडायला लागलाय. तर अगदी कुठलाच असा स्पॉट राहिला नाही की त्या स्पॉटला त्याचं पर्क्युलेशन नाही. विहिरीचं पाणी पूर्ण खराब झालंय, काळं मिट्ट झालंय, म्हणजे पिणे नाही, जनावरांची योग्य नाही, शेती बी नापीक होईल. जसा बारामतीचा पॅटर्न झालाय आता की शेती पिकत नाही, त्या पद्धतीचा हा इथला सगळा इश्यू झाला. शेतकरी आम्ही सर्वजण आव्हानाला जाऊन भेटल्यानंतर ते म्हणले त्यांना मी सांगून कार्यवाही करायला सांगतो, म्हणजे खराब पाणी आम्ही सोडणार नाही, इथपर्यंत विषय झाला आव्हानचा फक्त. त्याच्यानंतर कंपनीनं आहे तसे दिवस चालू ठेवलेले, मागचे दिवस पुढे चालू ठेवलेले. म्हणजे आव्हानच्या ह्याला बी आव्हानला आम्ही लेखी दिलेला आहे
आमच्या जे शेतकऱ्यांचे जे व्यथा आहेत त्या आव्हानाला मी लेखी दिलेले आहेत. आपण त्याकडे लक्ष देऊन सुद्धा कंपनीनं जुनामलं नाही आणि हाय असं दिवस चाललेत परत. चालू केलेलं शेतकऱ्याला नाहक हे करत असते, त्रास देत असते आणि शेतकरी असे रस्त्यावर यायला लागले. त्यांचे जीवन सगळं शेतीवर अवलंबून आहे. कंपनीच्या डोक्यात काय आहे की इथं खराब पाणी आहे ते शेतकऱ्यांच्या जमिनीत सोडायचं आणि ह्यांना जमिनी विकायला लावायच्यात. कमीत कमी आमच्या गावामध्ये नाही 50, 70, 80, 100 एकर जमीन कंपनीने खरेदी केली आहे. कशाच्या जीवावर? ह्याच्या जीवावरच फक्त खराब पाणी सोडायचं, शेतकऱ्याला जमिनी विकायला लावायच्या. त्यांच्या डोक्यात तेवढा प्लांट आहे, त्यामुळे ते पाणी प्रदूषण कायमस्वरूपी ठेवणारच. त्यासाठी आम्हाला आत्मधनुष्यावर पर्याय नाही. दूषित पाणी. सदरचे व्यक्ती आमचे शेतकरी आहेत, तर त्यांच्या ह्या पाण्यामुळे, दूषित पाण्यामुळं त्यांच्या अंगावर चट्टे कसे आलेत बघा आणि संपूर्ण कॅन्सर होण्याची शक्यता आहे. ह्याला जिम्मेदार फक्त मॅप्रो कंपनी राहील.